तुम्हाला माहिती आहे काही युएसचा? बर. युरोप बर. जपान. नाही, दोनच. याचं नाव काय बरं? लंडन सेशन, युरोपियन सेशन, युरोप, लंडन. समजलंय का? हा, ज्या वेळेस ओव्हरलॅपिंग होईल त्यावेळेस आपण म्हणू शकतो की युएसच्या न्यूजचा इफेक्ट झालाय. काय? युएसच्या न्यूजचा इफेक्ट झालाय ज्या वेळेस ओव्हरलॅपिंग होईल त्यावेळेस, आहे ना. युएस सेशनला ज्या वेळेस ओव्हरलॅपिंग होईल त्यावेळेस आपण म्हणू शकतो. पण तुम्ही जर बघितलं असेल तर लंडन सेशन आणि युरोपियन सेशन मध्ये ज्या कंट्रीज इन्व्हॉल्व होतात तर त्या आहेत बघा, एक लंडन आहे आणि नेक्स्ट वन आहे बघा युरोप. तर याच्यामध्ये लंडनचं मार्केट किती प्रमाणामध्ये इन्व्हॉल्व आहे तुम्हाला माहिती आहे? हा, नाही सर. 30%. युरोप 70%. आणि हा, युरोप 70%. यस, युरोप 70%. बरोबर. पण हे तुम्हाला मी कधी सांगतोय, तुम्हाला मी कधी सांगतोय, जोपर्यंत ओव्हरलॅपिंग होत नाही ना तोपर्यंत, आहे ना, जोपर्यंत ओव्हरलॅपिंग होत नाही तोपर्यंत. बरोबर. पण जर एकदा का ओव्हरलॅपिंग झाली की हे पर्सेंटेज मग चेंज होणार, आहे ना. पण आपण स्पेशली कोणतं पाहतोय? आपण पाहतोय लंडन सेशनचं, म्हणजे या वेळेमधलं. आपण या ठिकाणी ओव्हरलॅपिंगचा कोणताही उल्लेख सध्या केलेला नाहीये. बरोबर. ठीक आहे, हे पॉइंट क्लिअर राहू द्या, नाहीतर मग काय होतंय, तुम्ही हे त्याच्यामध्ये आणि ते याच्यामध्ये, आपण जर फिजिक्सच्या पेपरला आपण बसलो ना की ते फिजिक्स मध्ये 2 असायचे बघा. एक काय त्यांचे नाव मला आठवत नाही आता. कोणतं फिजिक्स असायचं पहिलं? तुम्हाला आठवत आहे का शिरसाट? फिजिक्स मध्ये एक खूप असं टेक्निकली राहायचं नाही का, आणि एक थेअरी टाईप राहायचं. हा, एक टेक्निकली असायचं, एक ज्याला आपण काय बोलायचो. ठीक आहे, जाऊ द्या, तर काही गरज नाही आपल्याला त्याच्यावरून, आहे ना. म्हणजे नाही तर मग काय होईल, तुम्ही इकडलं तिकडं आणि तिकडे इकडे करसाल. बरोबर, असं नाही करायचं. ओके. आता यामध्ये याला ओव्हरलॅप होतोय बघा. कोणता सेशन याला ओव्हरलॅप करतोय? हा, सांगा ना. एशियन. युएस सर. कोण बोलला एशियन? सर, आपल्याला समोरचा पकडायचा आहे. काय आपल्याला कोणता पकडायचा आहे? नेक्स्ट सेशन ओव्हरलॅप करतोय, आहे ना. मग नेक्स्ट सेशन कोणता आहे? युएस. समजलंय का? ओके, समजलंय का? पॉइंट क्लिअर करून घ्या. हे तुम्ही झोपेतून जरी उठलेत, तुम्ही मला काय म्हटलेत पहिले, तुम्हाला तुमचं मला 100% पाहिजेत. हा सर, लंडन मध्ये एशियन संपतोय म्हणजे थोडक्यात. हा, तो लंडन म्हणजे तो संपल्या ठाईचा आहे. समजतंय का? होय सर. हो सर. आता हे बघा, हे पॉइंट्स जोपर्यंत तुम्हाला क्लिअर होत नाही ना, असे खूप जण असतात,
फॉरेक्स पेअर मध्ये काम तर करतात, पण त्यांना सेशनच माहिती नाहीत. सर ह्याचं इंडिकेटर पण आहे ना सर सेशनचा? हो राहुल सर, पण विषय असा आहे, हो सेशन आहे की आपल्याला कोणतंच इंडिकेटर लावायचं नाही. हो सर. सर मी सेशनचं सोबत बघितलं हा नाही का म्हणजे इंडिकेटर मी फिल्टर लावला होता, फक्त लंडन सेशन अवेलेबल ठेवलं होतं. 12:30 चालू झालं ना तर बॉक्स बनवतं नाही का, हा तर आतापर्यंत मी बॅक टेस्ट केलं ना, फुल वन साइड मुवमेंट लंडन सेशन मध्ये झाले, बाकीच्या सेशन मध्ये साइड वे असं एवढी काही खास मुवमेंट नाही भेटली. हो सर, मग यामध्ये आपण लॉंग टार्गेट घेऊ शकतो ना. हो सर, लंडन सेशन मध्ये चालू झालं ना 12:30 हा तर वन डायरेक्शनल जवळजवळ गोल्ड मध्ये तर 20 रुपयाने तरी गोल्ड वरती जाते, आणि नंतर जर डाऊन साइड जरी पकडलं ना तर खूप डाऊन येते. आणि मी बॅक टेस्ट केलं ना त्या इंडिकेटरला, $20 सर. $20 हा बॅक टेस्ट केल्यानंतर खूप म्हणजे वन डायरेक्शनल लंडनलाच आहे. बाकी सेशन पण मी फिल्टर लावले, पण काही खास मुवमेंट नाही. साइडवेज मार्केट आहे, उगा लॉस नाही लंडन मध्येच तुम्ही करू शकता सुरुवातीला. हा, पण तुम्हाला जर म्हटलं की मला एक स्टेबल सेशन पाहिजे, मला माझा स्टॉप लॉस आहे समजा $3 किंवा $4 किंवा $2, आणि माझं टार्गेट आहे 7 USDचं, 8 USDचं किंवा 10 USDचं, तर मग तुम्ही पहिलं प्रेफरन्स देऊ शकता एशियन सेशनला. पण तुम्ही जर म्हटले मला क्विक मुवमेंट पाहिजे आणि मला क्विक मार्केटच्या बाहेर निघायचंय, तुम्ही देऊ शकता लंडन सेशनला तुमचं प्रेफरन्स, म्हणजे की तुमचं महत्वाचा पहिला टर्निंग पॉइंट. ठीक आहे ना सर, 12:30 आपल्या इंडियन टायमिंग मध्ये खास टायमिंग आहे हा. हो 12:30 बरोबर. आता या सेशन मध्ये आपल्याला न्यूज कोणत्या कंट्रीच्या कव्हर करायच्या? हा, लंडन, US, युरोप आणि US. आता मी तर US का घेतलंय बरं? हा, US का घेतलंय? ओव्हरलॅपिंग करते ना सर. मग आधी तर हा पण व्हायचं सर ओव्हरलॅपिंग एशियन मध्ये, लंडन पण व्हायचं, मग आपण लंडनचं का नाही घेतलंय? सर गोल्ड वर हे करतोय ना आपलं ट्रेडिंग हे करतोय त्यामुळे सर. काय म्हटले सर? स्पेअर वर गोल्ड वर ट्रेड करतोय म्हणून सर आपण US सेशन घेतलंय. बरोबर. हा, पण ठीक आहे, ओव्हरलॅपिंग करतायत बरोबर, पण तुम्ही जर बघितलं असेल तर ज्या युएसच्या काही न्यूज असतात आहे ना, त्या आपल्याला कधी पाहायला भेटतात? 7च्या दरम्यान किंवा 6च्या दरम्यान आता आपल्याला न्यूज भेटत आहेत फॉरेक्सच्या. टायमिंग चेंज झाला सर, 6ला न्यूज येते आपल्या इंडियन टायमिंग मध्ये. हा, आता 6ला न्यूज येते आहे ना, त्यामुळे आपण US सेशन पण यामध्ये पकडलाय. ठीक आहे, ओके. आता मला सांगा, यामध्ये आपल्याला कोणत्या न्यूज कव्हर करायच्यात? सगळ्याच न्यूज आल्या मग यामध्ये. फॉरेक्स फॅक्टरीवर सगळे अवेलेबल दाखवतो सर रोज अपडेटेड. सोप्या भाषेमध्ये सांगतो, इकॉनॉमिकल, आणि पॉलिटिकल. समजलंय? समजलंय का तुम्हाला हे? होय सर. ओके. आता यामध्ये बघा,
ठीक आहे. आता यामध्ये बघा, आता तुम्ही म्हणसाल की इकॉनॉमिक म्हणजे काय? काय बरं इकॉनॉमिक म्हणजे काय? इकॉनॉमिक म्हणजे काय? टॅक्स वगैरे रिलेटेड न्यूज, हा टॅक्स रिलेटेड न्यूज किंवा मग त्यामध्ये फायनान्स रिलेटेड सगळ्याच न्यूज आल्या आहे ना. यस. होय सर. मग ते CPI ची असू द्या, NFP ची असू द्या, अजून अजून जॉबचा काय जो डाटा आहे ना, अनएम्प्लॉयमेंट डाटा ती असू द्या, आहे ना. आता पॉलिटिकल न्यूज. ओके, पॉलिटिकल न्यूज म्हणजे काय बरं? इलेक्शन, वॉर. इलेक्शन, बरोबर, इलेक्शन, वॉर आहे का नाही, या सगळ्या न्यूज आपल्याला त्यामध्ये कव्हर करायच्यात. बरोबर, या न्यूज तुम्हाला फॉलो करायच्यात. बरोबर, ठीक आहे. आता हे तुम्हाला समजलंय. आता कधी कधी काय होतंय, समजा लंडन सेशन मध्ये मार्केट अप ट्रेंडला आहे, तर मार्केट हाच ट्रेंड नेक्स्ट सेशनला कंटिन्यू करू शकते, कारण की लंडन मध्ये मार्केट वन वे मुवमेंट आपल्याला पाहायला भेटते लंडन सेशनला. जसं की आता शिरसाट सर बोललेत आहे ना की हो सर, हो, लंडन आवडीच आहे माझं. हा, यामध्ये काय करायचं नाही, प्रत्येकाचं करायची 12 पर्यंत वेट करायचं. हा, प्रत्येकाच्या आवडीचं आहे लंडन, कारण की त्यामध्ये प्राइस ऍक्शन खूप चांगल्या प्रकारे वर्क करते लंडन मध्ये, आणि मुवमेंट पण खूप छान असते. बरोबर का? आता म्हणजे ट्रेंड, मग ते जर अप ट्रेंडला गेलं असेल मग तो अप ट्रेंड कंटिन्यू करेल, आणि जर डाऊन ट्रेंडला गेलं असेल मग डाऊन ट्रेंड कंटिन्यू करेल. बरोबर का? यामध्ये मॅटर करत नाहीये ट्रेंड कोणता आहे, तर समजतंय का? मॅटर करत नाही ट्रेंड कोणता आहे तर. समजले का तुम्हाला हे? होय सर. आता इथे बघा, दाखवतो मी तुम्हाला यामध्ये. ,12:30 ओके, हे बघा इथे हे बघा, ट्रेंड कंटिन्यू केलाय का इथं? हो सर, कंटिन्यू केलं ऍप साइड. अजून प्रिव्हियस चेक करा. सर असं सापडणार नाही. 1-2 मिनिटासाठी डायरेक्ट लक्स अल्गोच यूज करा ना, म्हणजे पटपट पटपट ट्रेंड सापडेल. कोणता? 1 मिनिट मी सांगतो. इंडिकेटर मध्ये जा आणि लक्स अल्गो सेशन, पहिल्यांदा सेशन टाका, नंतर ते ऑटोमॅटिक लक्स अल्गो त्याच्या पुढे येते, आणि यूज करा त्याला, आणि सेटिंग मध्ये हे करा. लक्स अल्गो हे का? सेशन, हा हे सेशन, हा सेटिंग मध्ये जा. हा, सेटिंग मध्ये, सेटिंग तिथं नाही, इकडं अलीकडे सेटिंग, त्याच्या पुढं हा तिथं जा. हे न्यूयॉर्क आणि रेंज बंद करा, वरच न्यूयॉर्क रेंज बंद करा, खाली घ्या. लंडन राहू द्या हे तसंच. हे टोकियो आणि ते दोन्ही पण बंद करा. हो, ओके करा, बघा लंडन
मोस्टली बघितलं ना ट्रेंड आपण, कंटिन्यू खूप खूप जागेवर ट्रेंड कंटिन्यू झालाय मोस्टली. आता हे साइडवेज होतं, ट्रेंड हे काय आपत्ती नाहीये. एक्झॅक्टली ट्रेंड कंटिन्यूच होतो यामध्ये. लंडन मध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर आहे ना, म्हणजे जास्त मोस्ट ऑफ द वेळेस हा एक ट्रेंड कंटिन्यू सेशन आहे. म्हणजे या सेशन मध्ये जो आपल्याला ट्रेंड पाहायला भेटतोय तोच ट्रेंड आपल्याला नेक्स्ट सेशन मध्ये पण पाहायला भेटतोय. आय ठीक थिंक आहे. सर तुमचा सेटअप पण खूप छान बनत असेल या सेशनला. आता मी मला काही मॅटर करत नाहीये सर, कोणताही सेशन मध्ये मला काय होत नाही आता. नाही पण तुमचा ट्रेडच असा असतो की घेतला केस पळतोय. काय म्हटले? तुमचा ट्रेडच असा असतो की तुम्ही घेतला की पळतो नाही का, मग ह्याच डायरेक्शन मध्ये हो. भेटत असेल. तुम्ही कुठे वॉच केलं? टेलिग्रामला. टेलिग्रामला बॅक टेस्ट केले का ट्रेड ते? हो Chart. तुमचे ट्रेड बघितले ना मी. अच्छा, चार्ट बघितले का ते ट्रेडचे? चार्ट नाही, तुमचं ते प्राइस वगैरे दिसते ना की इतके इतके डॉलरचे प्रॉफिट्स, आणि ते प्राइस मध्ये मग त्या टायमिंगला बघितलं ना तर चांगलं मूव भेटलं तुम्हाला. ओके. आता हेच तुम्हाला समजलंय. लंडन सेशन लाच आपण काय म्हणतोय, युरोपियन सेशन. हा दिवसाचा दुसरा सेशन आहे, बरोबर. हा एक 12:30ला स्टार्ट होतोय आणि 8 वाजता क्लोज होतोय, बरोबर. या सेशन मध्ये आपल्याला पाहायला भेटते हाय व्होलॅटिलिटी, बरोबर. हाय व्होलॅटिलिटी आपल्याला या सेशन मध्ये पाहायला भेटते. या सेशन मध्ये आपल्याला स्पेशली ट्रेड प्लॅन करायचा आहे, म्हणजे जास्त आपल्याला या सेशनलाच ट्रेड प्लॅन करायचं आहे आणि या सेशनला आपल्याला आपलं परफेक्ट सेशन आपल्याला बनवायचं आहे. या सेशन मध्ये आपण लॉंग टार्गेट्स अचीव करू शकतो, बरोबर. याच्यामध्ये सगळ्यात जास्त ट्रेडर्स अवेलेबल असतात. आता व्हॅल्यूम पण खूप असते यामध्ये, आहे का नाही. लंडन मध्ये पण तुम्ही जर बघितलं तर आपल्याला खूप सगळ्यात जास्त आपल्याला व्हॅल्यूम आपल्याला बघायला भेटते. यामध्ये न्यूज पण खूप सगळ्यात जास्त इफेक्ट करतात, ठीक आहे. पॉलिटिकल न्यूज पण. ओके, बरोबर सर. ठीक आहे. यामध्ये काय विचारायचं कोणाला? सर नाही सर. नाही विचारायचं? ठीक आहे, थांबायचंय मग. सर जे न्यूज आहेत ते कुठं बघायचे सर नेमकं, म्हणजे जे आपले स्ट्रॉंग न्यूज आहेत ते कुठं बघायचे? फॉरेक्स फॅक्टरी. सर न्यूज बघायचे बघा, फॉरेक्स फॅक्टरीला पण तुम्ही बघू शकता आणि एक्सनेसला पण बघू शकता. हो सर. हो. न्यूज ट्रेड न केलेलाच बरा. हा ना, न्यूज ट्रेड करायचं नाही.